नमस्कार. अकलूज येथे हिंदुत्ववादी संघटनाची पत्रकार परिषद झाल्यानंतर आपण वेळापूर या ठिकाणी आलो. ते प्रकरण लव जिहाद आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती की वेळापूर येथील हसन आतार नावाच्या एका मुलाने, मुस्लिम मुलाने हिंदू असणाऱ्या मुलीला चाकूचा धाक लावून पळवून नेलं, अशी ती घटना होती. त्यानंतर आपण हसन आतार यांच्याशी चर्चा केली तर हसन आतार हा वेळापूरमध्ये असल्याचा त्यांनी दावा केला. पण आता प्रत्यक्षात एक खूप मोठी घडामोड या घटनेमध्ये घडताना दिसत आहे. स्वतः ती मुलगी, ज्या मुलीला हसन आतारने पळवून नेल्याचा आरोप केला जात होता, ती मुलगी स्वतः वेळापूर पोलीस स्टेशनला हजर आहे. तर तिच्याशी आपण बातचीत करणार आहे आणि सत्य परिस्थिती काय आहे. नमस्कार ताई. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव जयश्री श्रीराम चौधरी. मध्यंतरी एक अकलूजमध्ये पत्रकार परिषद झाली हां. आणि हसन आतार नावाच्या एका मुस्लिम तरुणाने आपल्याला चाकूचा धाक दाखवून घरातलं काही सोनं वगैरे पैसे नेऊन पळवून नेल्याचा आरोप त्या पत्रकार संघटनेतून झाला. तर त्याविषयी हसन आतारला जो बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा झाला तो लव जिहाद म्हणून तिकडं लोक बघू लागली की लव जिहाद झाला वेळापूरमध्ये. तर त्या प्रकरणाविषयी काय सांगाल आपण? मी हेच सांगेल की मी हे तर नव्हते. मी 13 जूनला वेळापूर सोडलं. 13 जून 2026 रोजी मी बदलापूरला निघून गेले. मग मी तिकडं असताना ती मला इथं चाकूचं धाक वगैरे लावणं कसं पॉसिबल आहे? मला कोणावर त्याच्यावर पण तक्रार करायची नाही, कोणावर पण काय नाही. फक्त मला ही सांगायचं की ह्या लव जिहाद वगैरे काही विषय नाही. कोणी मला जबरदस्ती मी 25 जून 2026ला मी घर सोडलं, पण ह्याच्यामध्ये मला कोणी जबरदस्ती केली नाही किंवा मला कोणी माझं किडनॅपिंग केलं नाही, काय नाही. मी माझ्या स्वमर्जीनं घर सोडून निघून गेली. आता थोडक्यात सांगा, हसन आतार किंवा आपण असाल, तुमची फॅमिली, त्यांची फॅमिली, ज्यावेळेस वेळापूर पोलिसांना तुमची बैठक झाली, ती 13 तारखेला काहीतरी झालेली बैठक होती. मग त्यानंतर हसन आतारचा आणि आपला संपर्क आला होता का? हसन आतारचा आणि माझा 13 जून 2026ला शेवटचा मेसेज फक्त मी मुंबईला जाणार आहे, हा एवढंच त्याला मी मेसेज केला होता. त्याच्यानंतर त्याचा पण काय रिप्लाय नाही, माझं पण काय मेसेज नाही. मग आता ह्या प्रकरणामध्ये तुम्ही मुंबईला गेल्यानंतर तुमच्या बहिणीकडे तुम्ही काहीतरी गेला होता. त्यानंतर इथं एक हिंदुत्ववादी संघटनाने असं म्हणणं आलं की आमच्या मुलीला हसन आतारने पळवून नेलं चाकूचा दाख दाखवून. तर त्यात काय तथ्य आहे का किंवा ती सत्य आहे का? ही सगळी बातमी बनावट बातमी आहे. ह्याच्यामध्ये मला त्यांनी किडनॅप पण केलं नाही आणि त्याचा आणि माझा कसला संपर्क पण नाही. मी स्वतः माझ्या मर्जीने माझ्या घरच्याला वैतागून मी घर सोडून निघून गेले होते. आता तुम्हाला हसन आतार किंवा त्यांच्या टीमकडून वगैरे काय असं समुपदेशन वगैरे करण्यात आलं होतं का, की बाबा तुम्ही हसन आतार संघ रिलेशनमध्ये राहावा वगैरे, असं म्हणजे पूर्वी असं काही घटना घडल्या होत्या का तशा काय? फर्स्ट टाइम स्वतःहून मीच त्याच्यासोबत बोलले, त्याच्यामुळे तिकडून जबरदस्ती येण्याचा विषय येत नाही. हसन आतारचं घर आणि तुमचं घर असं किती लांब आहे म्हणजे अंतर? म्हणजे साधारणतः 500 मीटर वरती. हे जवळच आहे घर. हम्म. आता तुम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये गेला, आता त्यानंतर तुम्ही कुठं गेला किंवा त्यानंतर आरोप आला ना हसन आतारवर की तो मुलीला पळवून नेल्याचा, मग त्या दरम्यान तुम्ही काळात नक्की हसन आतारबरोबर होता की नव्हता आणि त्या दरम्यान काय करत होता हे थोडक्यात सांगा. थोडक्यात सांगायचं झालं तर मी ना कोणासोबतच नव्हती. मी एकटी अख्खं मुंबई भरकटत होती 8 ते 9 दिवस. ज्या 4 जुलैला मला बातमी समजली की असं असं लव जिहाद विषय झाला, 5 जुलैला मी तिथून निघून आले इकडे. आता आता तुम्ही वेळापूर पोलीस स्टेशनला आलेला आहे, साहेबाबरोबर चर्चा झाली का? हो, रात्री झाली चर्चा. काय सांगितलं आपण साहेबांना? ज्या काय होते त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांना की मी कोणाच्या दबावाखाली येऊन बोलत नाहीये किंवा मला कोणी जबरदस्ती केली नाही, माझं कोणी किडनॅपिंग केलं नाही. मी घर पण सोडून माझ्या मनाने गेले आणि मी जो काही जबाब देते तो पण मी माझ्या मनाने देते. तिथं माझी सही, अंगठा हे सगळं दिलंय मी रात्रीच. आता या संदर्भात तुमच्या आईशी काय तुमची चर्चा झाली का तुम्ही नाही, आल्यानंतर? कॉन्टॅक्टच नाही काय. इथं आल्यानंतर मी साहेबांनी कॉल केला होता, पण ती बोलली की सकाळी येईल आम्ही. त्याच्यानंतर फोन बंद करून ठेवला, त्याच्यामुळे काय कॉन्टॅक्ट वगैरे काय झालं नाही. तुम्हाला आता तुमच्या घरच्याशी किंवा आईशी काय कॉन्टॅक्ट करायचा आहे का? नाही. तर या त्या ताई होत्या ज्या प्रकरणात हसन आतार यांच्यावर लव जिहाद प्रकरणाचा आरोप झाला होता. तर या सर्व प्रकरणाची पोलखोल जी आहे ती आपण 3 ते 4 भागात सर्वांनी ऐकलेली आहे
आता ती मुलगी स्वतः आहे. मुलीने स्वतःची तिची जी काय कथा आहे ती कथन केलेली आहे.